चुलीवरती आई भाकरी भाजत होती. बाहेर खूप थंडी पडली होती. चुलीच्या समोर 2 भाऊ आणि एक लहान बहीण न्याहारी करायला बसले होते. तेवढ्यात मोठा मुलगा राजेश म्हणाला, "बस झाले आई, माझ्यासाठी आणखी भाकरी नको बनवू." "अरे जवान शरीर आहे, जेवणार नाहीस तर काम कसे करणार? आणि हो, तुम्ही दोघे भाऊ आता शहरात जात आहात. तिथे तुमची काळजी घ्यायला मी नाही आहे. तुम्हीच एकमेकांची काळजी घ्या." "हो आई, तू काळजी नको करू. आम्ही आता काही लहान नाही, मोठे झालो आहोत." एवढे बोलून राजेश उठला आणि हात धुवायला गेला. त्यानंतर तो सामानाची बांधाबांध करायला गेला. 2 दिवसानंतर गावात वाढलेले राजेश आणि त्याचा लहान भाऊ अमित नोकरीसाठी शहरात गेले. राजेश जास्त शिकलेला नव्हता, परंतु तो खूप हुशार होता. आपल्या हुशारीने तो भल्याभल्यांची बोलती बंद करत असे. राजेश शहरात गेल्यावर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करू लागला. हळूहळू त्याने बांधकाम व्यवसायातील बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या आणि लायसन काढून घेतले. बघता बघता तो अव्वल दर्जाचा कॉन्ट्रॅक्टर झाला. त्याला बांधकाम व्यवसायामध्ये चांगले कॉन्ट्रॅक्ट्स मिळू लागले. शहरातील अनेक मोठ्या व्यक्तींशी त्याच्या ओळखी झाल्या होत्या. इकडे आकाश देखील कमी नव्हता. तो पदवीधर होता. त्याने शहरात आल्यावर मुलांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. त्याने स्वतःची इन्स्टिट्यूट काढली. दोघेही आपल्या गावी थोडेफार पैसे पाठवत असत. शरदराव खूप खुश होते. आपली दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभी असलेली पाहून शरदरावांची छाती फुलून येत असे. त्यांनी मोठ्या मुलासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. त्यांच्याच ओळखीमध्ये एक मुलगी त्यांना सून म्हणून पसंत पडली. मुलगी संस्कारी होती. पत्रिका देखील जुळत होती. पंडितजी म्हणाले, "गुण चांगले जुळत आहेत. आता वाट कशाला बघता शरदराव?" शरदराव खूप उत्साहात होते. त्याने आपल्या मुलाला फोन लावला, परंतु राजेशने शहरात जाऊन खूप कमी वेळात खूप पैसा कमावला होता. त्याने त्याच्या शहरातील मित्रांना तो खूप श्रीमंत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याला गावातील नातेवाईक आता खूप छोटे वाटू लागले होते. म्हणूनच त्याच्या वडिलांनी गावातील मुलगी पाहिल्याचे सांगताच तो खूप चिडला. "तुम्ही मला न विचारताच माझे लग्न कसे काय ठरविले? मी गावातील मुलीबरोबर अजिबात लग्न करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा." असे बोलून त्याने फोन आपटला. आपला मुलगा असे वागू शकतो यावर शरदरावांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना कळतच नव्हते की राजेशची बुद्धी अशी कशी काय भ्रष्ट झाली. ते विचार करू लागले, राजेशला आईवडिलांचा शब्द महत्त्वाचा वाटत नाही का? 2-3 दिवस दोघांची झोप उडाली होती. राजेशची आई वडिलांना म्हणाली, "अहो, मी काय म्हणत होती, तुम्ही शहरात जाऊन राजेशला समजावता का?" "मी पण तोच विचार करत होतो, पण खिशात पैसे नाहीत. 2-3 दिवसांत मुलांनी पैसे पाठवले तर जाऊन येईल." "माझ्याकडे थोडे पैसे आहेत, ते घ्या आणि तुम्ही शहरात जाऊन या. तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. मी काय म्हणते, तुम्ही उद्या सकाळीच निघा." "ठीक आहे, मी उद्या सकाळीच निघतो मुलांना भेटायला." शरदराव सकाळी लवकर उठले आणि 6ची एस टी पकडून शहराकडे निघाले. राजेशने सगळ्यांना सांगून ठेवले होते की तो श्रीमंत घराण्यातील आहे. त्याच्या घरी खूप नोकरचाकर आहेत. पण त्याला कुठे माहीत होते की जे खरं आहे ते एक ना एक दिवस समोर येतेच. राजेशने दिलेला पत्ता विचारत त्याचे वडील त्याच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचले. बाहेर बसलेल्या शिपायाला त्यांनी विचारले, "राजेश इथेच असतो ना? परंतु कुठे दिसत नाही. कुठे आहे तो?" शिपायाने विचारले. "तुम्ही कोण आहात?" शरदराव बोलले, "मी त्याचा बाप आहे." शिपाई त्याच्या वडिलांना निरखून पाहू लागला. त्याला विश्वासच बसत नव्हता की शरदराव त्याचे वडील आहेत. तो म्हणाला, "साहेब मीटिंगला गेले आहेत." "मग आकाश तर असेल ना, त्याला बोलवा." शिपाई म्हणाला, "अहो काका, हे ऑफिस आहे. साहेब आणि त्यांचा भाऊ पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये राहतात. चला, मी तुम्हाला तिथे सोडतो." असे बोलून शिपायाने शरदरावांच्या हातातील बॅग घेतली आणि निघाला. दोघेही त्यांच्या रूमच्या बाहेर पोचले. शिपायाने दरवाजाची बेल वाजविली. अमित बाहेर आला. अचानक आपल्या वडिलांना समोर पाहताच त्याला खूप आनंद झाला. तो शरदरावांच्या पाया पडला.
शिपायाच्या हातातील बॅग घेऊन तो त्यांना घरात घेऊन गेला. खोलीत गेल्यावर आतील नजारा पाहून शरदराव आश्चर्यचकित झाले, कारण एवढे आलिशान घर त्यांनी कधीच पाहिले नव्हते. अमितने वडिलांना चहा पाणी दिले आणि यायचे कारण विचारले. तेव्हा शरदरावांनी त्याला सगळी हकीकत सांगितली. मोठ्या भावाच्या बाबतीत तो काहीही करू शकत नव्हता. त्याने वडिलांना आराम करायला सांगितले. शरदराव घरातील एक एक वस्तू उचलून निरखून पाहत होते आणि अमितला विचारत होते की हे खूप महाग असेल ना. अमित हसून सांगत होता, काही खास नाही. रात्रीचे 8 वाजून गेले होते. अजूनही राजेश घरी आला नव्हता. शरदराव विचारू लागले, राजेश केव्हा घरी येईल? अजून आला नाही तो. कधी कधी अर्जंट कामे असतात, त्यामुळे यायला उशीर होतो, असे बोलून तो रात्रीच्या जेवणाला लागला. रात्रीचे 10 वाजले होते. अमितने वडील आणि त्याच्यासाठी जेवण वाढून घेतले. त्यावेळी त्याचे वडील म्हणाले, राजेश अजून आला नाही. अमित बोलला, बाबा आपण जेवून घेऊ. दादाला यायला कधीकधी रात्रीचे 2 पण वाजतात आणि जास्त उशीर झाला तर तो ऑफिसमध्येच थांबतो. शरदराव म्हणाले, रात्री 2 वाजेपर्यंत कसले ऑफिसचे काम असते? तो दारू वगैरे पितो का? अमितने मान खाली घातली आणि विषय बदलला. त्याने वडिलांना जेवायला वाढले. पहिला घास घेतल्यानंतर शरदराव बोलले, जेवण मात्र चांगले बनवतोस. चला, एवढे तरी शिकलंस. आज विचार केला होता तिघेही एकत्र बसून जेवू म्हणून. हो बाबा, खाण्यायोग्य बनवतो. जेवण आटोपल्यावर शरदरावांच्या आग्रहामुळे अमितने मोठ्या भावाला फोन लावून दिला. परंतु वडिलांचा आवाज ऐकताच त्याने फोन कट केला. वडील म्हणाले, म्हणजे आज याला बापापेक्षा पैसा मोठा वाटतो. त्यांनी 12 वाजेपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर ते अमितला म्हणाले, चल बेटा, मला ऑफिसला घेऊन चल. एवढ्या रात्रीपर्यंत तो कोणते काम करतो ते मला पाहू दे. त्याला बापाला भेटायला यायला अर्धा तास पण वेळ काढता येत नाही, तर मीच जातो त्याला भेटायला. एवढ्या लांब आलोच आहे तर आणखी थोडे कष्ट घेतो. अमितला समजत नव्हते काय करावे. दादा आत्ता तर शुद्धीत पण नसेल. या अवस्थेत वडिलांनी त्याला पाहिले तर अनर्थ होईल. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती. परंतु शरदरावांपुढे त्याचे काहीही चालले नाही. शेवटी नाईलाजाने तो राजेशच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. ऑफिसमध्ये गेल्यावर तो शरदरावांना म्हणाला, बाबा तुम्ही दादाला काही बोलू नका. नशेत असलेल्या व्यक्तीच्या नादी लागणे तुम्हाला पण आवडत नाही, नाहीतर खूप मोठे भांडण होईल. आता तुमची इज्जत तुमच्या हातात आहे. शरदरावांना कळत नव्हते की अमित असे का बोलत आहे. असा विचार करतच त्यांनी ऑफिसचा दरवाजा ठोठावला. आतून राजेशने दरवाजा उघडला. समोर वडिलांना पाहून तो रागातच बोलला, कोण आहेस तू? आणि यावेळी तू माझ्या ऑफिसमध्ये काय करतोस? हे ऐकून अमित म्हणाला, अरे दादा, तू हे काय बोलतोस? आपले वडील आहेत ते. गावावरून आपल्याला भेटण्यासाठी आले आहेत. वडील? कोणाचे वडील? माझे वडील तर गावातील सगळ्या श्रीमंत व्यक्ती आहेत. हा अडाणी माणूस माझे वडील नाहीत. मला तर वाटते दारू मी प्यायलो आहे आणि नशा तुला आली आहे. राजेशला या स्थितीत पाहून शरदरावांचा रागाचा पारा आणखीनच चढला. ते गरजत्या आवाजात म्हणाले, अरे नालायका, तुला दारूची नशा एवढी चढली की तुला तुझा बाप पण ओळखता येत नाही. बाहेरचा आवाज ऐकून आतून 2 जवान व्यक्ती बाहेर आले आणि राजेशला विचारू लागले, कोण आहे हा गावंढळ माणूस आणि साहेबांना का त्रास देत आहेस रे तू? त्यांचे बोलणे ऐकून शरदरावांना आणखी राग आला. ते त्या व्यक्तींना म्हणाले, तुमच्या आईवडिलांनी शिकवले नाही का मोठ्यांबरोबर कसे बोलायचे ते? पण तुम्हाला तरी काय बोलून फायदा? माझंच नाणं खोटं निघालं. खरं म्हणजे राजेशच्या त्या दोन्ही मित्रांना हेच माहीत होते की राजेशचे वडील खूप श्रीमंत आहेत. त्यामुळे त्यांनी विचार केला की कोणीतरी कामगार असेल. ते बोलले, राजेश, त्याला त्याची मजूर दे आणि चालता कर. उगीचच येतात आनंदाला विरजण लावायला. त्यावर राजेश बोलला, अरे ही माणसं कामधाम तर करत नाहीत आणि उठसूट येतात पैसे मागायला. निघ इथून. शरदरावांच्या अंगाची आग झाली होती. नालायक, बेशर्मीची पण हद्द असते. 4 पैसे काय आले आणि तू तुझी लायकीच विसरलास?
एवढे ऐकून राजेश तणतणत बाहेर आला आणि 500चे 2 बंडल त्याने अमितच्या हातात दिले आणि बोलला, पुन्हा या म्हाताऱ्याला माझ्या समोर आणू नकोस. असे बोलून तो दरवाजा बंद करणार इतक्यात शरदरावाने त्याचे मनगट पकडले आणि बोलले, लाज वाटते मला तुझी. तू मोठा माणूस तर झालास, पण एक गोष्ट ध्यानात ठेव. आजपासून तू माझा मुलगा नाहीस आणि मी तुझा बाप नाही. शरदरावांनी अमितच्या हातातून पैशाचा बंडल घेतला आणि राजेशच्या तोंडावर फेकून मारला आणि सरळ खोलीकडे निघाले. घरी गेल्यावर ते अमितला बोलले, बस झाले. अमित बेटा, मला आता या नरकात एक क्षण पण राहायची नाही. अमित बोलला, बाबा, याचकरता मी तुम्हाला तिथे घेऊन जात नव्हतो. पण तुम्ही आता कुठेही जाऊ नका. सकाळ झाली की मी तुम्हाला बसमध्ये बसवून देतो. शरदरावांना स्वतःचाच खूप राग येत होता. ते विचार करत होते की मी घरी जाऊन माझ्या पत्नीला काय उत्तर देऊ. ते हमसून हमसून रडायला लागले. अमितने त्याच्या वडिलांना आधार दिला. तो बोलला, बाबा, एक ना एक दिवस दादाला त्याची चूक समजेल. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. शरदराव बोलले, आजपासून त्याचा आणि माझा संबंध संपला. तू आग्रह केला आहेस म्हणून मी इथे थांबलो आहे. अमितला वाटले, सकाळपर्यंत वडिलांचा राग थोडाफार कमी होईल. थोड्या वेळाने दोघेही झोपून गेले. शरदरावांना रात्रभर झोपच लागली नाही. ते रात्रभर कूस बदलत राहिले. सकाळी 5 वाजता दाराची बेल वाजली. अमितने दरवाजा उघडला. समोर राजेश उभा होता. शरदराव तर केव्हाच उठले होते. त्यांची गावी जायची तयारी चालू होती. राजेशने अमितला विचारले, बाबा कुठे आहेत? ते गावी जायची तयारी करत आहेत. काल तू त्यांच्याशी जे काही वागलास त्यानंतर तुला वाटते का ते इथे थांबतील म्हणून? काल दारूच्या नशेत न जाणे मी त्यांना काय काय बोललो. मी असं वागायला नको होतं. आता कोणत्या तोंडाने मी त्यांच्याशी बोलायला जाऊ? राजेश म्हणाला, दादा, तुला माहीत होते की बाबा आले आहेत. मग एवढी दारू का प्यायलास आणि त्यांचा एवढा अपमान करायचास? राजेश पुन्हा म्हणाला, मी असं वागलो कारण मी शुद्धीत नव्हतो त्यावेळी. दादा, तू नाही तर तुझ्या मित्राने देखील त्यांचा अपमान केला. आतापर्यंत शरदराव गावाला जायला बाहेर निघून आले. तेवढ्यात राजेश त्यांच्यासमोर आला आणि त्यांना नमस्कार केला. शरदराव रागातच म्हणाले, कोण आहेस तू? मी तुला ओळखत नाही. राजेशचा चेहरा शरमेने काळा निळा झाला. त्याने वडिलांचे पाय पकडले आणि बोलू लागला, बाबा, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मला माफ करा. मी तुमच्याशी असे वागायला नको होतं. मी पुन्हा कधी असं वागणार नाही. शरदराव राजेशला म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर राजेश, तुला खूप घमंड आहे ना पैशाची? आता एवढंच समज की काल रात्री तुझा बाप मेला आहे आणि आता तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. मी गरीब जरूर आहे, पण तुझ्यासारख्या दारुड्यापेक्षा मला जास्त इज्जत आहे. माझ्या नजरेसमोरून दूर हो. मला आता एकच मुलगा आहे. शरदरावांचे ते कठोर शब्द ऐकून राजेशने त्यांचे पाय पकडले आणि विनवणी करू लागला, बाबा, तुमच्या या नालायक मुलाला सुधारण्यासाठी एक संधी द्या. आणि रडू लागला. तो शरदरावांच्या समोर अपराध्यासारखी मान खाली घालून उभा होता. शरदरावांनी अमितला विचारले, अमित, खरं खरं सांग, हे घर कोणाचे आहे? अमित बोलला, बाबा, मी भाड्याने घेतले आहे. मग ठीक आहे, आजचा दिवस मी थांबतो. या नालायक मुलाला तर इज्जत नाही, पण घरी जाऊन आजूबाजूच्या लोकांना काय उत्तर देऊ? वडिलांचे बोलणे ऐकून अमितला आनंद झाला. त्याने तिघांनी आज एकत्र नाश्ता केला. राजेश ऑफिसला गेल्यावर त्याने स्वतः सुट्टी घेतली आणि वडिलांना फिरायला घेऊन गेला. आईसाठी व छोट्या बहिणीसाठी कपडे घेतले. ते दुपारी घरी आले तेव्हा राजेशने जेवणाची सर्व तयारी करून ठेवली होती. तो ऑफिसमधून आज लवकर घरी आला होता. समोर 2 तरुण बसले होते, ज्यांनी त्यांचा रात्री अपमान केला होता. त्या तरुणांनी शरदरावांची माफी मागितली. सगळ्यांनी एकत्र जेवण केले. राजेश दुसऱ्या दिवशी शरदरावांबरोबर त्याच्या गावी गेला. त्याने 15 दिवस कामातून सुट्टी घेतली होती. आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळवण्याचा त्याने पूर्ण प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पाहिलेल्या मुलीसोबत विवाह केला. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.